हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रात संकल्प हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि आता आपण विकल्प काय आहे याचं जरा चिंतन करणार आहोत. विकल्पाची व्याख्या तरी काय आहे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, तथापि त्याची उजळणी म्हणून पुन्हा आपण त्याचं चिंतन करणार आहोत. मन व मनाचे कार्य असलेला संकल्प विस्ताराने समजण्यासाठी यापूर्वी आपण अध्याय 13 आणि ओवी 104, 113, 114 की ज्याचा अर्थ अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 231च्या अंतर्गत दिलेला आहे. आणि आता आपण त्याचं थोडंसं का होईना आपण तो भाग जो आहे त्याचं थोडं चिंतन पुन्हा उजळणी म्हणून आणि संक्षिप्त पद्धतीनं करणार आहोत. विषय आहे संकल्प विकल्पाचा आणि अध्याय 2 मध्ये ओवी क्रमांक 281च्या अंतर्गत अध्याय क्रमांक 13 आणि त्यातल्या ओवी 104, 113 आणि 114चा चिंतन केलेलं आहे. हे पुन्हा सांगण्याचं कारण असं की आपल्याला ग्रंथ समोर ठेवून कुणाला त्याचा जर समजून घेणं जर आपल्याला आवश्यक वाटत असेल तर आपण ग्रंथ समोर ठेवून हा विषय समजून घेणं अधिक चांगलं ठरेल. तर ओवी क्रमांक 281 मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे. माऊलींना ह्या निचाडे होईल मन या संदर्भामध्ये आपल्याला खूप काही सांगायचं आहे आणि आपण त्यातलं काय नेमकं घेतो. आत्मानुभूती प्राप्तीसाठी मन निचाडे म्हणजे रिक्त होईल हे माऊली आपल्याला समजून सांगतात आणि ते आवश्यक आहे. मग त्यासाठी मनाची व्याख्या अगोदर मनाचे स्वरूप कार्य मनाचा बुद्धी व अहंकाराशी असलेला संबंध समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण ह्या ओव्या पाहणारही आहोत. प्रथम आपण मन आणि त्याची व्याख्या मनाचे स्वरूप आपण पाहणार. यापूर्वी पाहिलेला आहे त्यातला फक्त संक्षिप्त भाग आपण पाहणार आहोत. तर मन म्हणजे काय. अध्याय क्रमांक 13, 104 मध्ये माऊलींनी मनाविषयी सांगितलं. त्याचा अर्थ असा आहे. मनाची व्याख्या लक्षण स्वरूप कार्य सांगतो ऐक असं म्हणून सांगितलंय. इंद्रिये आणि बुद्धी यांच्यामधील संधित म्हणजे जागेत जे रजोगुणाच्या खांद्यावर बसून तरळत म्हणजे हालत खेळत तरंगत असते ते मन. अर्थात रजोगुण रूप असते ते मन. कधी या आलंबनाला धर तर कधी त्या आलंबनाला धर असे सतत हेलकावे खात असते ते मन. मन ज्या कोणत्या विचाररूप भावनेस धरून असते त्यास आलंबन म्हणतात. पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात द्वैत जेथे उठी अविद्या जेने लाठी जे इंद्रिया ते लोटी विषया माझी. या ओवीच्या प्रथम चरणात माऊली सांगतात द्वैत जेथे उठी अर्थात द्वैताची उत्पत्ती जेथे होते ते मन. या ओवीच्या एका चरणात
मनाचे स्वरूप व कार्य माऊलींनी पूर्णपणे सांगितलेले आहे. चिदाकाशा शब्दाचा प्रवाह सुरू झाला म्हणजे मन सुरू झाले, म्हणजे द्वैत सुरू झाले. शब्दांचा प्रवाह थांबला की मन संपते, द्वैत संपते आणि आत्मा अनुभवास येतो. हा सार अर्थ आहे. नित्य असलेले एकमेवाद्वितीयत्व संपवून द्वैत सुरू करते ते मन. ज्याच्या योगाने आत्मस्वरूपापासून दूर नेणारी आवरण विक्षेपरूप अविद्या बळावते, जे इंद्रियांना विषयात लोटते ते मन. असे मन संपते व जीवनमुक्तावस्था सुरू होते. तेव्हा ती व्यक्ती समस्येचा सांगोपांग विचार करून, उचित उपायांची निवड करून समस्येचे निराकरण जबाबदारीने व बिनचूकपणे करीत असते. कारण बुद्धी सूक्ष्म व स्थिर असते. मनात आपोआप विचार येत राहणे थांबलेले असते. मनात तेच विचार परत येणे थांबलेले असते. चॅटरिंग ऑफ माइंड संपलेले असते. बुद्धी तल्लख, तीक्ष्ण, स्थिर असते. स्मृती आवश्यकतेनुरूप उपलब्ध होत असते. अर्थात निर्णय त्वरित व बिनचूक होत असतात. आध्यात्मिक प्रगती ही नीती आधारित व्यावहारिक यशस्वीतेच्या आड तर येत नाहीच. ती मूल्याधारित, चिंताविरहित, भयमुक्त असलेले सात्विक सुख वाढविणारी आणि व्यवहारातील प्रगती वेगाने करणे असते, हे लक्षात घ्यावे. मनाचे दुसरे कार्य आहे विकल्प. ऐकलेल्या, वाचलेल्या, मनात आलेल्या शब्दांचे वृत्तीद्वारे जे ज्ञान होते त्या वृत्तीस विकल्प म्हणावे. विकल्पाची व्याख्या व विकल्प समजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी समाधिपाद सूत्र जे काही आहे त्याचा यापूर्वी आपण विचार केलेला होता. त्यामुळं आणखी खोलात जाण्याच्या ऐवजी आता आपण माऊलीची पुढची सिद्धांताची जी ओवी आहे त्या ओवीकडे वळूया. माऊली म्हणतात, ज्ञानाग्नेचे निमुखे जेने जाणिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. ओवी क्रमांक 105. माऊली म्हणतात, ज्ञानरूपी अग्नीद्वारे ज्याने आपली सर्व कर्मे जाळून टाकली आहेत. कर्मसामग्री म्हणजे दशेंद्रिये, मन, बुद्धी, सत्ता, संपत्ती ही माझी आणि या सामग्रीद्वारे निपजलेल्या कर्माशी जो संबंध आहे, मी माझे, मी केले, मी मिळविले, मी भोगणार, देहांकार, कर्तृत्वाहंकार, भोक्तृत्वाहंकार याद्वारे प्रस्थापित झाला आहे. त्या संबंधाचा म्हणजे संघाचा विच्छेद ज्ञानाग्नीद्वारे केला आहे. त्यामुळे सर्व कर्मे कर्तेपणारहिततेने सुरू राहते. ज्ञानास लिप्त न करता सुरू राहते. अशा रीतीने तो आता कर्मबंध निर्माण करणाऱ्या कर्मापासून रहित झालेला असतो. या अर्थाने कर्मे जळून गेलेली असतात. ज्याची कर्मे अशी ज्ञानाग्नीद्वारे दग्ध झाली आहेत, तो ज्ञानी आता मनुष्याचे रूप म्हणजे वेश घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू ओळख. तो परब्रह्मची मनुष्य वेखे. वेखे म्हणजे मनुष्याचं रूप घेतलेलं आहे. आता या ठिकाणी ज्ञानाग्नीचं थोडं चिंतन आपण करूया. प्रकृतीचे कार्य असलेली कर्मसामग्री म्हणजे शरीर आहे, इंद्रिय, मन, बुद्धी, सत्ता, संपत्ती व्यक्ती माझी समजते व या सामग्रीद्वारे उभारलेले कर्म माझे समजते. प्रकृतीची सामग्री प्रकृतीने धारण केलेल्या जगताकारासाठी जगताच्या हितार्थ वापरली जात आहे. या भूमिकेत राहून फलाची इच्छा, आशा, अपेक्षा न करता कर्म करणे हा तो ज्ञानाग्नी.
भगवंत जगाचा जीव आहेत आणि जगत हे त्यांचे शरीर आहेत. खम वायुमाग्निम सलिलम महींच ज्योतिषीम सत्वानि दिशो द्रुमादीन सरिस्त्य मुद्रांश हरे शरीरम यत किंच भूतम प्रणमेदनन्यः. श्रीमद्भागवत स्कंद 11 अध्याय 2 आणि श्लोक 41. अर्थ काय आहे? प्रकृतीने जे आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारका, अनेक प्रकारचे प्राणी, पूर्वादी दिशा, वृक्ष, नद्या, समुद्र ही जी नामरूपे धारण केली आहेत ते श्रीहरीचे शरीर आहे. म्हणून शरीर ईश्वर आणि शरीर जगत यांच्यात तादात्म्य आहे. सारांश ईश्वर जगाचा जीव आहेत आणि जगत हे त्यांचे शरीर आहेत. या भूमिकेत राहून प्रकृतीचे कार्य असलेली सामग्री म्हणजे स्वतःचे शरीर, मन, बुद्धी, सत्ता, संपत्ती वरीलप्रमाणे शरीर असलेल्या ईश्वराच्या सेवेसाठी फलाची इच्छा, आशा, अपेक्षा न करता वापरणे हा ज्ञानाग्नी. अग्नी हा शब्द साधना या अर्थाने लक्षात घ्यावा. नुसते ज्ञान आत्म्याच्या अनुभवासाठी पुरेसे नाही. त्या ज्ञानात राहून साक्षीभावाने, समग्रतेने, उत्साहाने, फलाशारहिततेने जनहितार्थ कर्म करणे ही साधना प्रत्यक्षात करणे आवश्यक आहे. पहा, आपण विचार केला होता गुणेषु वर्तन्ते अध्याय 3 श्लोक 28 आणि इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते अध्याय 5 आणि श्लोक 9 आणि ज्याचा सारांश आहे प्रकृतीच गुणाद्वारे सर्व क्रिया करते. गुणच गुणात वर्तत आहे. आत्म्याच्या बाहेर परस्पर इंद्रिये, मन, बुद्धी त्यांच्या विषयात वावरत आहेत आणि मी मात्र काय आहे? केवळ साक्षी आहे. बुद्धीचा निश्चय या ज्ञानात करून म्हणजे ज्ञानाच्या अंगाने निष्काम कर्मयोगाची साधना करावी. हा प्रस्तुत ओवी व श्लोकातील ज्ञानाग्नी या पदाचा अर्थ आहे. साधना सिद्धीस गेलेला साधक ज्ञानी ब्रह्मरूप होतो, जीवनमुक्त होतो. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अनुभव कथन करतात. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. कर्माशी म्हणजे कर्तेपणाद्वारे, कर्तृत्व अहंकाराद्वारे व कर्मफलाशी म्हणजे इच्छा व भोगणे याद्वारे निर्माण झालेला संग सोडून दिल्याने निराश्रय झालेला कर्मबंधाला, संसाराला, जन्ममृत्यूचक्राला आता त्याच्यामध्ये आश्रय राहिलेला नाही असा झालेला आणि आत्मनंदामुळे नित्यतृप्त झालेला तो कर्मामध्ये म्हणजे कर्म करण्यामध्ये व्यवस्थित प्रवृत्त असतानाही म्हणजे वावरत असतानाही कधीही काहीही कोणतेही कर्म वस्तुता करीत नाही. कर्माचा त्याला स्पर्श होत नाही. त्याचा आनंद निरुपचार अर्थात बाह्य कारणाशिवाय भोगा वाचून निर्निर्मित असल्यामुळे, नित्य व अवीट असल्यामुळे तो नित्यतृप्त असतो. यावर माऊलींच्या ज्या रचना आहेत त्यातली पहिली ओवी अनुभव सांगणारी आहे. माऊली म्हणतात, जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू पोबुनी असे. 106. जो शरीराविषयी उदास अर्थात अहंतारहित व साक्षी आहे, फलभोगाविषयी निरीच्छ आहे, नेहमी निरुपचार आनंदात असलेला तो जनहितार्थ कर्म निष्कामतेने, समग्रतेने, उत्साहाने व साक्षीभावाने करण्याविषयी उल्लसित असतो. म्हणजे चैतन्यानं पुरेपूर
भरलेला असतो. श्लोकामध्ये भगवंतानी कर्माणी अभिप्रवृत्त असे सांगितले आहे. प्रस्तुत ओवीतील शरीराविषयी उदास या शब्दाचा अर्थ निष्काळजी, शरीरात सुदृढ न ठेवणारा, शरीराचे रोगापासून रक्षण न करणारा असा घेऊ नये. शरीरातील प्राणाच्या प्रवाहाचा, संवेदनाच्या प्रवाहाचा, इंद्रियांच्या क्रियाचा साक्षी असा अर्थ घ्यावा. साक्षी या संज्ञेची ब्रह्मसूत्रातील व्याख्या पुढील प्रमाणे आहे. उदासीनत्वे सती बोधा साक्षी. अर्थ स्वतः उदासीन, उदासीन म्हणजे निर्विकार, पक्षपात न करणारा असा राहून जो प्रमाता, प्रमाण, प्रमेय म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यांना प्रकाशित करतो तो साक्षी अर्थात चैतन्य होय. यानंतर पुढच्या ओवीत माऊली अनुभव कथन करतात. माऊली म्हणतात, जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची येवो गरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. त्याला मिळत असलेल्या आत्म्याच्या अनुभवाचा आनंद निरुपचार म्हणजे कारण परत्वे नसलेला, बाह्य कारणावर, विषयोपभोगावर अवलंबून नसलेला असा असल्यामुळे तो नित्य तृप्त असतो. त्याचे अंतःकरण संतोषाने भरलेले असते. जणू काही तो संतोषाच्या गाभाऱ्यात आत्मानुभवाची आनंदरूप पक्वाने जेवत असताना पुरे पुरे असे कधी म्हणत नाही. सारांश प्राप्त होत असलेला आत्मानंद हा न संपणारा असतो. आत्मानंदाचे स्वरूप शतश्लोकी जी आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली आहे. या आनंदाचे म्हणजे आत्मानुभवाचे स्वरूप सांगताना आद्य शंकराचार्य त्यांच्या या ग्रंथात, याला प्रकरण ग्रंथ म्हणतात, ग्रंथामध्ये श्लोक क्रमांक 48 मध्ये म्हणतात, सांद्रानंदयदंतः स्फुरती तदमृतम. अर्थात त्यावेळी आत जो व्यापक घनदाट म्हणजे सांद्र आनंद स्फुरतो तेच अमृत म्हणजे ब्रह्म आहे. निर्निर्मित, निरुपचार, अवीट आनंद स्फुरणाद्वारे अनुभवास येतो. सारांश ओवी 106 प्रमाणे मनाचे फलाशा संबंधाने निरीच्छ असणे म्हणजे मन, विचार प्रवाह, वृत्ती प्रवाह, संकल्प विकल्प यांनी रहित असणे, इच्छा, आशा, अपेक्षा यांनी रहित असणे आणि स्वतःच्या ठिकाणी निरुपचार अवीट आनंद स्फुरणाद्वारे अनुभवास येणे हे जीवनमुक्तावस्था प्राप्त झाल्याचे तुरीयावस्थेचे प्रमुख लक्षण आहे. हे नेहमी लक्षात ठेवावे. आणि अधिक तपशील पाहण्याकरता आपल्याला परिशिष्ट 5 म्हणून जे सांगितलेलं आहे, ज्यामध्ये अमृतानुभव माऊलींचा जो ग्रंथ आहे त्यात प्रकरण क्रमांक 7 आणि ओवी क्रमांक 245 आणि 246 या संदर्भात माऊली काय म्हणतात ते या परिशिष्टामध्ये आपण थोडं बघणार आहोत. माऊली म्हणतात, अमृतानुभव वृत्ती सत्वाकार झाली असताना प्राण प्रवाही संवेदनाद्वारे जाणवणारी प्राणशक्ती श्रेयस्कर आहे आणि प्राणायामाच्या कुंडलिनीच्या अभ्यासाद्वारे साध्य आहे. सत्यसंकल्पाचा आश्रय घेतलेले साधक अभ्यासाद्वारे परिणत झालेल्या मनासह त्या प्राणाला वर म्हणजे ऊर्ध्व नेतात. अर्थात वृत्ती प्रवाह क्षीण झालेली मनाची अवस्था ध्यानाभ्यासाद्वारे प्राप्त करून घेऊन प्राणायामाच्या म्हणजे कुंडलिनीच्या अभ्यासाद्वारे प्राणशक्तीचा प्रवाह संवेदनेद्वारे मूलाधार ते सहस्राधार अनुभवतात. अशा शांत झालेल्या मनाने लौकिक इच्छा, आशा, अपेक्षा यांनी रहित झालेला साधक
आत्म्याच्या प्रतीतीची इच्छा करीत असतो. आत्मकामः. आत्मानुभूती प्राप्त झाल्यावर तो अंतिम म्हणजे चौथ्या तुरीय स्थितीत राहतो. लवण जसे पाण्यात विरघळून जाऊन पाण्याशी एकरूप अखंड होते, तसे देहावसान झाल्यावर आत्मा अखंड ब्रह्म होतो. अर्थात विदेह मुक्ती प्राप्त होते, जन्म मृत्यू संपते. जिवंत असेपर्यंत तो जीवनमुक्त स्वतःच्या ठिकाणी व्यापक घनदाट म्हणजे सांद्र असा आनंद स्फुरणाद्वारे अनुभवत असतो. हा स्फुरणारा निरुपचार व्यापक आनंद म्हणजे सांद्रानंद हेच अमृत, हेच ब्रह्म. विचाररहित वृत्तीरहित मनाची अवस्था प्राप्त होते आणि स्वतःच्या ठिकाणी निरुपचार आनंद स्फुरणाद्वारे अनुभवास येत असतो. हे जीवनमुक्तावस्थेचे तुरीयावस्थेचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. यानंतरचा श्लोक आहे 21वा आणि अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 21 मध्ये भगवंत काय सांगतात तर अनुभव सांगितला आहे. निराशीर्यत चित्तात्मा व्यत्यक्त निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्तोऽपि किल्बिषम. कर्मफल व विषयोपभोगासंबंधाने इच्छा अपेक्षा आशारहित असलेला, ज्याने चित्त व शरीरेंद्रिये याचे नियमन केलेले आहे, चित्ताचा निरोध व इंद्रियाचा निग्रह याद्वारे त्यांना वश केले आहे, जिंकले आहे, सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, तो पुरुष केवळ शरीर मन वाणीद्वारे शरीर निर्वाहासाठी आवश्यक असलेले कर्म लोकदृष्टीने करीत असला तरी त्या कर्मामध्ये मी करीत आहे हा अभिमान संपलेला असल्यामुळे तो संसाराला प्राप्त होत नाही. सर्व परिग्रहाचा स्वरूपाने त्याग म्हणजे प्रत्यक्ष त्याग हा संन्यासाश्रमात शक्य आहे. इतरांच्याकडून परिग्रह सर्व वस्तूशी जो माझे म्हणून संग आणि संबंध प्रस्थापित झालेला होता तो आता संपलेला आहे, असा लक्षार्थ त्यक्त सर्व परिग्रहा या पदाचा घ्यावा. तसेच किल्बिषम या पदाचा अर्थ पाप होतो. त्याऐवजी जन्ममृत्यूचक्रात अडकविणारा पापपुण्याने दोषरूप असलेला संसार असा अर्थ घ्यावा. कारण जीवनमुक्ताकडून शरीर निर्वाहासाठी सुरू असलेल्या कर्मात पाप संभवत नाही. सर्व परिग्रहाचा प्रत्यक्षपणे त्याग केलेल्या जीवनमुक्त संन्यासाच्या बाबतीत उदरनिर्वाहासाठी सुरू असलेल्या भिक्षा मागणे इत्यादी कर्मातही पाप संभवत नाही. सारांश शारीरम केवलम कर्म या पदाचा अर्थ ज्या कर्माचे प्रयोजन शरीर स्थिती टिकविणे हे आहे व जे कर्तृत्वाहंकार रहिततेने केले जाते ते कर्म असा घ्यावा. आणि चित्त मन बुद्धी अहंकार यांच्या ज्या व्याख्या आहेत त्यामध्ये चित्ताचा निरोध झाला आहे काय हे करण्यासाठी चित्ताची व्याख्या जी श्रीमद शंकराचार्यकृत विवेक चूडामणी श्लोक 96 मध्ये दिलेली आहे ती लक्षात घ्यावी. श्लोक क्रमांक 95 आणि 96चा इथे एकत्रित अर्थ आपण त्याचं अवलोकन करणार आहोत. एकाच अंतःकरणास वृत्तीभेदाने मन बुद्धी अहंकार आणि चित्त असे म्हटले जाते. यासच अंतःकरण चतुष्ट म्हटले जाते. यासाठी आपल्याकडे माऊलीची एक ओवी आहे. ओवी क्रमांक 97 आणि अध्याय क्रमांक 15-97 ओवी अशी आहे. ऐसा मुळाचिया गाढिका विकल्प रस कोवडिका चित्त चतुष्टय डहाडिका कोंभे तो. संकल्प विकल्पादी वृत्तीच्या योगाने अंतःकरणास मन म्हणतात. आता हे 4 भाग कसे पडलेत त्याचं या ठिकाणी विवरण आहे. हा अमुक पदार्थ आहे
असा निश्चय करणे या वृत्तीच्या योगाने अंतःकरणास बुद्धी म्हणतात. या शरीरावर मी असा अभिमान करणे या वृत्तीच्या योगाने अंतःकरणास अहंकार म्हणतात. आणि स्वतःच्या स्वार्थ प्रेरित विषयावर अनुसंधान ठेवणे या वृत्तीच्या योगाने अंतःकरणास चित्त म्हणतात. स्वार्थानुसंधान गुणेन चित्तम असा शंकराचार्यांचा शब्द आहे. तर एकाच मनाचं जे काही आहे त्याचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 एका अंतःकरणाचे विभाग या ठिकाणी सांगितलेले आहे. चित्त, चिंतन, जीवनमुक्तावस्थेतील लक्षण या संदर्भातलं थोडं चिंतन यापुढे आपल्याला करायचं आहे. स्त्री, पुत्र, सत्ता, संपत्ती, कीर्ती प्राप्त परिस्थितीबाबत अनुकूलता प्राप्त व्हावी किंवा प्रतिकूलता नाहीशी व्हावी या संदर्भात वृत्तीद्वारे म्हणजे विचाराद्वारे अनुसंधान ठेवते, म्हणजे चिंतन करीत राहते ते चित्त. सामान्यतः चित्त काही ठराविक विचारांच्या वारंवारतेद्वारे स्वतःच्या स्वार्थाचे अनुसंधान ठेवीत असते, विस्मरण होऊ देत नसते. अशा रीतीने जे सतत स्वार्थाचे म्हणजे स्वतःच्या इच्छेचे, आवडीचे, स्वार्थ प्रेरित विषयाचे अनुसंधान ठेवणारे चिंतन करीत राहते ते चित्त. हे चिंतन थांबले की चित्त शुद्ध झाले असे समजावे. आता आपण विषय आणि त्याची व्याख्या आपल्याला करता येईल का? जे विशेषत्वाने बांधून ठेवते त्याला विषय म्हणतात. विषय या संज्ञेची ही व्याख्या लक्षात ठेवावी. कोणत्याही विषयाचा कितीही उपभोग घेतला तरी तृप्तीची पूर्णता होत नसते आणि अतृप्ती जाणवत राहते. अनुकूल असलेल्या विषयाच्या प्राप्तीने, उपभोगाने जो आनंद प्राप्त होतो व जी तृप्ती जाणवते ती क्षणिक असते. त्यामुळे मन त्या विषयाकडे तृप्ती प्राप्त होईल या भ्रमाने अजूनच आकृष्ट होते व त्या आवडणाऱ्या विषयाचे चिंतन चित्ताद्वारे सुरू राहते. अशा रीतीने बांधून ठेवणे हा ज्याचा स्वभाव आहे अशा त्या विषयाचे चिंतन चित्त करीत राहते. असे हे इच्छा प्रेरित म्हणजे स्वार्थ प्रेरित चिंतन बंधास दृढ करीत जाते. अवीट आनंद, पूर्णतृप्ती, कृतकृत्यता प्राप्त करून देणाऱ्या आत्मानुभवापासनं दूर नेत जाते. बांधून ठेवणारा विषय हा दशेंद्रियाशीच संबंधित असतो असे नाही. बांधून ठेवणारा विषय हा बहुतेक वेळेस स्वतःचे मत, विचार, सिद्धांत, निर्णय असा मनबुद्धी संबंधाने स्वतःच्या आयुष्यातील गतकालिक घटना, अनुभव किंवा भविष्यकाळातील घटना प्रतिकूलतेने घडू नये या संबंधाने असतो. श्रीमद शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये चिंतनासंबंधाने साधकाने चिंतन थांबवावे या हेतूने पुढील सिद्धांत सांगितला आहे. संसार बंध तोडण्यासाठी वासना आणि विषय या दोघांचा त्याग केला पाहिजे. मनात चिंतन केल्याने विषय प्राप्त्यर्थ इंद्रियाद्वारे बाह्यक्रिया केल्याने वासना वाढते आणि वाढत जाणारी वासना संसार बंधाला संपू न देता वाढवीत राहते. म्हणून सर्व काळ, सर्व अवस्थात चिंतन, क्रिया आणि वासना या तिघांच्या नाशांचा म्हणजे क्षयाचा उपाय केला पाहिजे. विवेक चूडामणी श्लोक 316-317. शरीरेंद्रियाद्वारे बाह्यक्रियांचा नाश झाला म्हणजे चिंतनाचा नाश होतो आणि चिंतनाचा नाश झाला म्हणजे वासनांचा नाश होतो. वासनांचा अतिशय नाश होणे याचेच नाव मोक्ष, याला जीवनमुक्ती म्हणतात. विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 320. सर्व अनर्थाचे मूळ जो संकल्प तो सोडून दिला पाहिजे. श्लोक क्रमांक 331.
पुढे विवेक चूडामणीमध्ये श्रीमद शंकराचार्यांनी जीवनमुक्ताची लक्षणे सांगितली आहे. त्यापैकी चित्ता संबंधाने पुढील लक्षण सांगितलेले आहे. ज्याचे म्हणजे ज्याच्या चित्ताचे संसाराकडचे अनुसंधान लयास गेले आहे आणि ज्याचे चित्त चिंता म्हणजे प्रतिकूलतेची प्राप्ती होऊ नये या संबंधाने असलेल्या चिंतनापासून विरहित असते. ज्याचे चित्त चिंतापासून विरहित असते त्याला जीवनमुक्त म्हणतात. विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 432. यानंतर आपल्याला थोडं ध्यानाकडे जायचं असल्यामुळे पुन्हा ध्यानासंदर्भात आपण काही चिंतन करणार आहोत आणि त्यानंतर 20 मिनिटाचं ध्यान आपल्याला करायचं आहे. श्रोता आणि वक्ता दोघांनी मिळून ध्यान करायचं आहे आपापल्या जागी. ध्यानासंदर्भात निस्संदिग्धता येण्यासाठी, शाब्दिक ज्ञानात अडकून न पडण्यासाठी मन व चित्त तसेच विचार प्रवृत्ती यांना समानार्थी पर्यायी शब्द समजावे. उदाहरणार्थ, मनातील विचार प्रवाह संपणे म्हणजे चित्तातील वृत्ती प्रवाह संपणे, म्हणजेच मनातील नाम रूप तसेच संकल्प विकल्प संपणे, म्हणजेच वृत्तीचा निरोध, म्हणजेच वृत्तीरहित स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव येणे, म्हणजेच चिदाकाशाचा मूर्ध्याकाशाचा अनुभव येणे. चिंतन थांबले की चित्त शुद्ध झाले असे समजावे. हे ओवी 104 मध्ये सांगितलेले आहे. आपण त्या ओवीचा पुन्हा एकदा अभ्यास करणार आहोत. मनातील या शब्द प्रवाहाकडे आपोआप सुरू झालेल्या चिंतनाकडे साक्षीभावाने पाहिल्याने चित्तातील वृत्ती क्षीण होते. हा सिद्धांत लक्षात ठेवण्याच्या हेतूने साक्षी, चित्त, विषय, संकल्प, विकल्प या पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या व्याख्या प्रस्तुत श्लोक 104 मध्ये दिलेल्या आहेत. प्रस्तुत श्लोकाखालील म्हणजे आपण जो सध्या श्लोकाचा विचार करतोय त्या श्लोकाखालील जे काही त्याचा अर्थ दिलेला आहे तो आपण एकदा पुन्हा पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 21. निराशीर यतचित्तात्मा. अर्थात आपण पुन्हा चिंतन करणार आहोत. कर्मफल व विषयोपभोगासंबंधाने इच्छा अपेक्षा याला म्हणायचं आशा. आशारहित असलेला ज्याने चित्त व शरीरेंद्रिये याचे नियम केलेले आहे, म्हणजे चित्ताचा निरोध व इंद्रियाचा निग्रह याद्वारे त्यांना वश केले आहे, जिंकले आहे. म्हणजे पहिली गोष्ट, ज्याने आशारहित आहे, त्याने इंद्रियाचं नियमन केलेलं आहे. तिसरी गोष्ट, सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे. तो पुरुष केवळ शरीर मन वाणीद्वारे शरीर निर्वाहासाठी आवश्यक असलेले कर्म लोकदृष्टीने करीत असला तरी त्या कर्मामध्ये मी करीत आहे हा अभिमान संपलेला असल्यामुळे तो संसाराला प्राप्त होत नाही. त्या कर्माचं त्या भोगाचा तो अधिकारी होत नाही. त्या फळापासनं, त्या भोगापासनं, त्या बंधापासनं त्याची मुक्तता होते. कारण एकच, मी करीत आहे हा भाव संपलेला आहे. यानंतर पुढे येणारी ओवी 117चं थोडं चिंतन त्याला जोडून केलं की हा विषय आपण पूर्ण करू शकू. याच अध्यायातली ओवी 117 अशी आहे. माऊलीची आणि ध्यानाचा सिद्धांत आणि अनुभव यावर आधारित माऊली आपल्याला सांगतात. अकाळीची अभ्रे जैसी उर्मी वीन आकाशी हारपती या पैशी उदयली शांती. 117 भगवंतानी प्रस्तुत श्लोकात म्हणजे हा जो श्लोक चालू आहे 23वा त्यावरची माऊली ओवी आहे. सांगितलेल्या जीवनमुक्ताचे कर्म समग्र प्रविलीयते हा सिद्धांत माऊली प्रस्तुत ओवीत दृष्टांताद्वारे स्पष्ट करतात. म्हणतात,
अकाळी आकाशात आलेले पांढऱ्या रंगाचे व मुळातच विरळ असलेले ढग, विजा, पाऊस अशा आवेग किंवा उर्मीस प्राप्त न होता जसे आपोआप आकाशात आले तसे आकाशात लयात जातात. ढगाच्या लयाप्रमाणे फळासंबंधाने मनात वृत्ती म्हणजे उर्मी न उद्भवता, फलाद्वारे जीवनमुक्तास न बांधता कर्माचा लय जीवनमुक्ताच्या आत्मस्वरूपी होतो. 1-2 महिन्यांच्या ध्यानाभ्यासाने ध्यान लागू लागले की ही ओवी ध्यान करताना सर्वांना अनुभवास येते. ध्यानात बसल्यावर मनात येणाऱ्या विचाराकडे साक्षीभावाने पाहत राहिल्याने मनात आपोआप येणारे विचार आपोआपच क्षीण होत जाऊन संपतात व ध्यान लागते. विचार व ते कुठून आले, कुठे गेले, का आले, कसे गेले हे प्रश्न व त्यांची उत्तरे निरर्थक असल्याचे पटते. कारण विचार दृष्टांतातील ढगाप्रमाणे आले होते व आपोआप गेले हे प्रतीसीस येते. हा अनुभव ध्यानाच्या कालावधीत अर्थात अल्पावधीसाठी येतो. ध्यानाभ्यास परिपक्व झाला की यथावकाश हा अनुभव जागृतावस्थेत येतो आणि प्रशांतीचा अनुभव सुरू होतो. आणि म्हणून या ठिकाणी माझी माऊली म्हणून आपल्याला ध्यान करायचे आहे. मनात येणाऱ्या संकल्पाकडे म्हणजे विचार प्रवाहाकडे म्हणजे चित्तात येणाऱ्या वृत्ती प्रवाहाकडे साक्षीभावाने पाहत विश्रांत होऊन बसावे. आपोआप संकल्प म्हणजे वृत्ती प्रवाह क्षीण होत जाऊन विरून जाते आणि ध्यान घटित होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपल्याला ध्यान करायचं आहे आणि त्याकरता आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.